नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत पंजाबी भेंडी। चला तर मग बघूया पंजाबी भेंडीसाठी लागणारं साहित्य। सगळ्यात पहिल्यांदा तर मी भेंडी धुवून स्वच्छ पुसून त्यानंतर ती उभे काप करून एका भेंडीचे 2 काप करून घेतलेले आहेत। तुम्हाला जर कोवळी भेंडी भेटली तर तुम्ही ती अखंडही वापरू शकता। एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे। मीठ, मसाला, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, टोमॅटो सॉस, हळद, धनेपूड आणि कसुरी मेथी। आता ही भेंडी जी आहे ती भेंडी आपल्याला तळून घ्यायची आहे। की तापलेला आहे त्या तेलामध्ये आपण ही भेंडी आता तळून घेणार आहोत। बघा आता भेंडी आपली छान तळून झालेली आहे। आता आपण ती काढून घेऊया। आपण पॅन घेतलेला आहे, त्या पॅन मध्ये आपण तेल घातलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे आपलं। आता त्याच्यामध्ये आपण कांदा घालूया। कांदा छान कलर त्याचा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आपल्याला। कांद्याचा कलर छान गुलाबी झालेला आहे। आपण आता याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेऊया। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालूया हळद, धनेपूड, गरम मसाला, घरचा मसाला आणि मीठ। आता याच्यामध्ये आपल्याला तळून घेतलेली भेंडी घालायची आहे। चांगलं मिक्स करूया। मिक्स झाल्यानंतर आपल्याला घेऊन एक वाफ काढून घ्यायची आहे। बघा छान एक वाफ काढलेली आहे आपण। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे टोमॅटो सॉस। टोमॅटो सॉस आपण याच्याकरता घालत आहोत। टोमॅटो जर घातला तर आपल्याला वरून परत थोडीशी साखर घालावी लागेल आणि टोमॅटो सॉस आहे ना त्याची